हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या दरम्यान बऱ्याचशा लोकांची नाराजी या मतदारसंघातील आमदारावरची दिसली. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या संपूर्ण मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे होता, तो कुठेही झालेला नाही. लोकांशी कुठेही संपर्कात नसलेले आमदार या मतदारसंघाला गेल्या 5 वर्षात मिळाले आणि त्याबद्दलची प्रचंड नाराजी लोकांमध्ये आहे. लोक आज आम्ही गेल्याच्या नंतर बऱ्याच वेळा म्हणजे त्या स्थानिक आमदारांनी कधीच आमच्या भागात आले नाही. आमच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या भविष्यात तुम्ही सोडवणार का? अशा पद्धतीने लोक सुद्धा आमच्याशी विचार करतात. खरं तर लोकांना एक अपेक्षा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून. त्या दृष्टिकोनाने प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या परिस्थिती जाणवते. तुम्ही जर समाविष्ट गावांमध्ये गेला, तर समाविष्ट गावांचे प्रश्न वेगळे आहेत. त्या ठिकाणी मूलभूत गरजाच पूर्ण झालेल्या नाही. त्या भागामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये कुठेही लक्ष दिलं गेलं नाही. 5 वर्षामध्ये कुठेही ठोस निधी त्या भागात टाकला गेला नाही. तिथं लाईट, पाणी, ड्रेनेज हेच मूलभूत आत्ताच्या गरजा आहेत. बाकी इतर मतदारसंघामध्ये तुम्ही आता कात्रज कोंढवा रोड बघितला, तर गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्याचा विकास व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी. खरं तर 50 कोटीचा निधी हा खरंच आला का? आणि तो वापरला कुठं? मी या तुमच्या माध्यमातून खरं तर चेतन पाटलांना चॅलेंज करतो, की ज्या ठिकाणी तुम्ही हा निधी वापरलाय, ज्या ठिकाणी तो निधी म्हणजे ऍक्च्युली कामं सुरू आहेत, ती दाखवावी. खरं तर छोटा-मोठा निधी आला असेल, पण त्याचा एवढा मोठा फुगवटा करून दाखवला, की 50 कोटीची कामं आहेत. खरं तर कामं दाखवा ना मग तुम्ही केली तर कामं दाखवा. कारण कामं दाखवायला नाहीत, म्हणून हे छोटी-मोठी कामं गल्लीबोळा कुठं ते काँक्रिटीकरण करणं, ब्लॉक बसवणं, ही काय आमदाराची कामं नाहीत. आमदाराची कामं ही ठोस असली पाहिजेत आणि ती कामं दिसून येत नाही. त्यामुळं त्यांच्याबद्दल खरं तर मतदारसंघामध्ये एकदम निगेटिव्ह वातावरण. खरं तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व माननीय राजसाहेब ठाकरे मांडतात ते. तुम्ही बाळासाहेबांची भाषणं बघितली, तर खरंच त्यावेळेस लोकं शिवसेनेकडं शिवसेनेच्या जवळ जात होती आणि आजची परिस्थिती शिवसेनेपासून पळून जाते. शिवसेने खरं तर बाळासाहेबांचे विचार माननीय राजसाहेब ठाकरे सध्याला मांडतात आहे. मला वाटतं लोकांना राजसाहेबांची भाषणं खूप आवडतात आहे. राजसाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा आहे. मला वाटतं येत्या काळात मतदानामधून ते दिसेल. खरं तर विकासाचं विजन म्हणलं तर कात्रज कोंढवा रोड पूर्ण होणं आणि त्याला जी गती मिळणं गरजेचं आहे. आणि आता जो कात्रज कोंढवा रोडचं जे काम सुरू आहे, खूप धीम्या गतीने चालू आहे. मागच्या 5 वर्षामध्ये खरं तर ज्या प्रकारे त्या गतीने व्हायला पाहिजे होता, ते कुठं झाले नाही. जागेचे ताबे खरं तर मिळाले पाहिजे होते. त्या लोकांना, स्थानिक लोकांना अ, जे कॅश कॉम्पन्सेशन असेल किंवा टी-डी-आर, एफ-एस-आय देऊन त्या जागा मिळवायला पाहिजे होत्या, ते मिळवल्या नाही. आणि दोघांच्या वादामध्ये खरं तर माजी आमदार आणि चालू आमदार दोघंही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या होत्या. कात्रज कोंढवा रोड हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस सुरू केलेलं काम आहे. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये असताना त्या भागातील आमदार चेतन तुपे यांनी या कात्रज कोंढवा रोडवर लक्षच दिलं नाही. त्यामुळे या कामाचं गती जी आहे ती एकदम धीमी आहे. भविष्यामध्ये लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सोलापूर रोडचं ट्रॅफिक कमी होणं गरजेचं आहे. त्याला पर्यायी रस्ता होणं गरजेचं आहे. खरं तर सार्वजनिक वाहतूक या संपूर्ण मतदारसंघाची सुधारणं गरजेचं आहे. मेट्रो प्रकल्प हा गेल्या 5 वर्षापासून डी मंजूर झाला 5 वर्षापूर्वी. 5 वर्षानंतर मेट्रोला मंजुरी मिळाली. अजून किती वर्ष हे सगळं चालणार आहे? कागदी घोडे नाचवायचं काम किती वर्ष चालणार आहे? खरं तर आतापर्यंत मेट्रोचं काम सुरू व्हायला पाहिजे होतं. आणि मेट्रो बरोबर ज्या पद्धतीने पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पूल झाला, त्याच पद्धतीचा डबल फ्लोअरचा पूल या तुमचा भैरबनाला चौक ते मांजरी चौक अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. जेणेकरून ट्रॅफिकचा सुद्धा मुद्दा प्रश्न सुटेल आणि मेट्रो सुद्धा आपल्या भागात चांगली होईल. त्या दृष्टिकोनाने खरं तर काम केलं पाहिजे. तर खरं तर हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये इंडस्ट्री इस्टेट 2-3 आहेत. म्हणजे हडपसर इंडस्ट्री इस्टेट आहे, टायन इंडस्ट्री इस्टेट आहे. अशा 2-3 इंडस्ट्री इस्टेट या भागामध्ये आहेत. जवळपास 300-350 कंपन्या या मतदारसंघामध्ये आहेत.
पण इथल्या स्थानिक मुलांना कुठे नोकरीसाठी कोणी प्रयत्नच करत नाही. खरं तर इथल्या आमदारांनी पहिले स्थानिक मुलांना नोकरीला लावायला पाहिजे होतं. बऱ्याच वेळा म्हणतो की आपण गुन्हेगारी वाढते. पण जर मुलांना नोकऱ्या नसतील, तर तो कुठेतरी एखाद्या दारू पितो किंवा एखाद्या व्यसनाला ते व्यसनाच्या जवळ जातो. आणि मला वाटतं की त्या मुलांना नोकऱ्या लावायला पाहिजे होत्या. सिरम सारखी कंपनी आज हडपसरमध्ये आहे. सिरम कंपनीत आज पण तुम्ही हडपसरमधला बायोडाटा गेला, तर ते कुठेही कंपनीत कामाला घेत नाही. बाहेरच्या जिल्ह्यातली मुलं आली तर घेतात. आपण म्हणत नाही की ती बाहेरची जिल्ह्यातली मुलं काही मराठी नाहीत. पण मला वाटतं की स्थानिक मुलांचा तेवढा अधिकार आहे की जी मुलं या भागात राहतात, त्या मुलांना त्या कंपन्यांमध्ये नोकरी लागली पाहिजे. भविष्यामध्ये त्या दृष्टिकोनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच प्रयत्न करेल. हिंदुत्व टिकलं पाहिजे, आपला धर्म टिकला पाहिजे, याबद्दल काही वाद नाही. पण हिंदुत्वाबरोबर विकास सुद्धा झाला पाहिजे. या भागातली डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्या लोकांना ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजे. दोन्हींचा समतोल तुम्हाला सांभाळता आला पाहिजे. तर भविष्यामध्ये मला वाटतं हडपसर चांगलं हडपसर होऊ शकतं. जर आपण कुठल्यातरी एकच बाजूने गेलो आणि भविष्यामध्ये त्या दृष्टिकोनाने विचार नाही आला, तर नक्कीच मला वाटतं की अ, भविष्यातला हडपसर खूप वेगळा असेल. कारण 15 वर्षापूर्वीचे जे प्रश्न होते, आज पण तसेच आहेत. ते छोट्या प्रमाणात होते, आज मोठ्या प्रमाणात झाले. मला वाटतं की तिथल्या प्रश्नांमध्ये सुद्धा हात घातला पाहिजे. त्याचबरोबर धर्म सुद्धा वाचला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काम केलं. 100% मागच्या 10 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये काम करताना पुणे महापालिकेत आलेला प्रकल्प मला वाटायचं की माझ्या भागात झाला पाहिजे. भविष्यामध्ये हडपसरकरांच्या आशीर्वादाने विधानसभेत गेलो, तर नक्कीच त्याच प्रतीचे प्रकल्प विधानसभेच्या माध्यमातून मी विधिमंडळाच्या मार्फत या भागामध्ये मंजूर करेन. आणि या भागात जे नवीन-नवीन प्रकल्प आले पाहिजे. खरं तर ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून नक्की होईल. हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मी आव्हान करेन, की आपण मतदानाला या. खरं तर प्रखर हिंदुत्व माननीय राजसाहेब ठाकरे मांडतात ते. त्याचबरोबर विकासाचे ब्लूप्रिंट सुद्धा राजसाहेबच मांडतात ते. त्यामुळं भविष्यामध्ये आपण माननीय राजसाहेबांसोबत राहावं. मागच्या 5 वर्षात जे राजकारणाचा विचका झालेला आहे, त्यातून कुठेतरी बाहेर पडून योग्य माणसाच्या पाठीशी उभं राहावं. तेवढंच आव्हान मी हडपसरकरांना करतो.